इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एम यू दुवा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रभारी अजयराव श्रीनिवास चिरेवले यांच्या माध्यमातून अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेची 2024-25 ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सदर कार्यकारिणी अंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या तथा कार्यकारिणी सदस्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत यांच्या पीसी पॉइंट कार्यालयात करण्यात आले होते। सदर कार्यक्रमांतर्गत अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवास चिरेवला यांच्या हस्ते 2024-25 कार्यकारिणी अंतर्गत नव्याने नियुक्त झालेले ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत, अंबरनाथ तालुका प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सुनील व्यंकटा हिरे, सचिव बाल सुंदर मोदलियार, ठाणे जिल्हा महिला प्रमुख दीपा एडवीर, सहसचिव श्यामसिंग परदेशी, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे कायदेशीर सल्लागार तथा पत्रकार प्रफुल्ल थोरात, कार्यवाह सचिव पत्रकार शत्रुघ्न उमप, मुन्नालाल उपाध्याय, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे सहसचिव तथा ज्येष्ठ पत्रकार उस्मान भाई शाह, ठाणे जिल्हा सचिव मिर्जा अनंत कुमार, सहसचिव गिरीश शेबळी, कार्यवाह सचिव राजेश सिंग, सहसचिव महेश कुशवाहा, महिला ठाणे जिल्हा सल्लागार माधुरी बोंडाले, महिला सहसचिव बानूपाल, कार्यवाह सचिव दर्शना चिरेवेला, लीना पाल, आरती बुरकोंडे, अनुपमा अहिरे, ज्योतिराव, नेहा गोसावी, तिलक चलवादी अशा इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांना नियुक्ती पत्रे तसेच पदाधिकारी कार्डचे वाटप करण्यात आले। अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवास चिरेवेला यांनी नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले। तसेच सन 2024-25 अंतर्गत अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणाऱ्या विविध सामाजिक वैद्यकीय उपक्रमाबाबत सखोल मार्गदर्शन केले। तसेच 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीअंतर्गत प्रत्येक जबाबदार नागरिकाने राष्ट्र निर्मितीसाठी आपले अमूल्य मतदानाचा हक्क बजावी लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवास चिरेवेला यांनी केले। सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कायदेशीर सल्लागार प्रफुल्ल थोरात यांनी केले। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। मी माझे सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय, तुम्ही आपले बाजूला राहणारे आपले मित्र, आपले जे नातेवाईक जे मनातमध्ये राहतात या कल्याण लोकसभामध्ये जे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करा की मतदान करणं खूप आवश्यक आहे। सर्वांनी मिळून मतदान करा। 20 मेला आपल्या इथे कल्याण लोकसभेचा मतदानाचा दिवस आहे। सर्वांनी मतदान करा आणि ह्युमन राईट्सचे मेंबर्सना मी आवाहन करतो की ज्यांना पण मतदानपर्यंत पोहोचायचा काय सुविधा नसेल आपण त्यांना मदत करावी हे आपल्या तर्फे। माझी ओळख सांगतो अगोदर, माझं नाव सुनील व्यंकट आहे। मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड याचा शहर अध्यक्ष, त्याचबरोबर दैनिक अंबरनाथ लाईव्ह या दैनिकाचं संपादक आणि आज मला ऑल इंडिया ह्युमन राईट्सच्या अंबरनाथ युनिट आहे या युनिटच्या हेडमध्ये युवा सर अजयराव चिरेवेला सर प्रदेश अध्यक्ष, त्याचबरोबर कुमार सर आणि दीपा एडवीर मॅडम यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला युनिट हेड म्हणून अंबरनाथचे युनिट हेड माझी जे नियुक्ती केली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे सगळ्यांचे सर्व किंवा सर्वांचे मी आभार मानतो। त्याचबरोबर ऑल इंडिया ह्युमन राईट्सचं मानवाचे अधिकार काय काय असतात तर सर्वप्रथम आपण जर असं विचार करायला गेला तर अन्न वस्त्र निवारा, अन्न जे पोटात जातं ते अन्नाची जी प्रोसेस चालते त्याच्यामध्ये जरी भेसळ होत असेल तरीसुद्धा ह्युमन राईटचं काम आहे त्याच्यामध्ये भेसळ रोखण्यापासून तर रस्त्यावरती कुणीतरी उडवलेला गाडी कुत्रा उडवतो माणूस, उडून गेला कुत्रा, त्याला पण न्याय देण्याचं काम हे ह्युमन राईटचं केलं जातं। आणि अशा ऑल इंडिया ह्युमन राईटच्या युनिट हेडमध्ये मला नियुक्ती केल्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि यापुढे मी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही देतो। मी सत्य उत्तर जिल्हा माझं एक वृत्तपत्र आहे, त्या माध्यमातून सामाजिक बातमी, राजकीय बातमी हे बातमी मी कव्हर करतात। आता अजय सर आणि दुवा सर तसेच प्रदीप कुमावत सर यांनी मला आपल्या अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेमध्ये सामील केलेलं आहे आणि त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे त्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करण्यास आणि लोकांची जी मदत संघटना करते त्यांना हातभार लावण्याचा मी प्रयत्न करेन। मैं मुन्नालाल उपाध्याय आज से इंडिया न्यूज़ पेपर निकालता हूँ और करीब 25 साल से मार्केटिंग और न्यूज़ से जुड़ा हुआ हूँ और अखिल भारतीय मानवाधिकार में मुझे पहली बार जो है यहाँ पे
शामिल किया है। राव साहब का मैं धन्यवाद देता हूँ। ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन म्हणजे अखिल भारतीय मानव अधिकार संघटना, म्हणजे माणसाच्या एक मानवाच्या हक्कासाठी लढणारी एक संघटना, त्यामध्ये काम करण्याची मला संधी दिली। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दुवा सर यांच्या माध्यमातून माझे जवळचे मित्र आणि सहकारी अजयराव सर यांच्या माध्यमातून मी गेल्या काही वर्षापासून या संघटनेत काम करतो आणि ज्या ज्या पद्धतीने अजयरावांनी आम्हाला जे निर्देश दिले ते आम्ही पूर्ण केले आणि मला पहिल्यापासून एक समाजकार्य करण्याची आवड होती, पण ही संधी मला अजय साहेबांनी दिली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की मला ही संधी दिली या संघटनेच्या माध्यमातून। वो लम्हा जिंदगी भर की इबादत से भी प्यारा है जो किसी इंसान ने इंसान की खिदमत में गुजारा है। म्हणजे एक माणसाने एक माणसाची सेवा करावी हाच एक उद्देश त्याच्या मागचा आहे। अजून एक घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर ले किसी रोते हुए बच्चे को फंसाया जाए। आज अधिकार संघटनेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी इथे जमलो आणि पदग्रहण कार्यक्रम संपन्न झाला। तसेच सर्व मंडळांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना संघटनेच्या वतीने आभार मानतो। तसेच आपण सगळ्यांनी किमान 2 लोकांना तरी सांगावे की आमच्या संघटनेत या, काम काय चालतं हे सांगावे, म्हणजे आपल्या संघटनेची मेजॉरिटी वाढेल। आज ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन डॉक्टर एम पी दुवा सरचे मार्गदर्शन आणि ज्या महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष अजयराव चिलवल्ला यांच्या आदेशानुसार 3 नियुक्ती करण्यात आलेल्या आहे। एक जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत म्हणून, अंमरनाथ प्रमुख म्हणून सुनील व्यंकटायरे आणि महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून दीपा ॲडमिन मॅडमला नियुक्त करण्यात आले। सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन। ह्युमन राईटच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये जी नवीन बॉडी तयार करण्यात आली त्याच्यामध्ये ऑल इंडिया ह्युमन राईटचे अध्यक्ष दुवा सर, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी अजयराव चिलवल्ला सर, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष कुमावत सर, त्याचबरोबर महिला सेलचे अध्यक्ष दीपा ॲडमिन मॅडम आणि अंबरनाथ युनिट ऑल इंडिया ह्युमन राईट्सच्या वतीने आज एक निर्णय घेण्यात आलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये महिला ज्या परिस्थिती होतात त्याच्यामध्ये सिझरिंग आणि नॉर्मल डिलिव्हरी याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक भार हा सोसावा लागतो। त्यांना सगळ्यांना एक राहत म्हणून, त्यांना एक मदतीचा हात म्हणून ऑल इंडिया ह्युमन राईटच्या वतीने असा निर्णय घेण्यात आलेला आहे आज की त्याची सिझरिंग आणि नॉर्मल डिलिव्हरी ही पूर्णतः ऑल इंडिया ह्युमन राईटच्या मदतीने मोफत केली जाईल। हॉस्पिटल का जो नॉर्मल डिलीवरी और सिज़ेरियन डिलीवरी का फ्री हम लोग देने वाला है। सब गरीब लोग और उसका ऊपर भी जो है वो लोग हमारे साथ कांटेक्ट करेगा तो हम लोग सब कुछ करने के लिए तैयार हैं। सब सपोर्ट हम लोग करते हैं।